नात्यांची अजब कहाणी शतकांच्याही पलीकडली ही वाट जादू नगरीची मोठी विचित्र कहाणी ही दोन आकाश धरेची प्रेम कथा ती तर आहे स्वप्न परी चंद्रमुखी 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 चंद्रमुखी। खोटं बोलतायत ते दोघं। एकदा तर आम्हीही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला होता, परंतु परमवीरने आमचे नेत्र उघडले। या जंगलातील माया अजूनही आमचा पाठलाग करते। जिथे पाहावं तिथे काही ना काही दुर्घटना घडतेच। दुर्गेश्वरी, आम्हाला तर भय आहे की कुठे आम्ही आमच्या भावाला या मायावी जंगलात गमावून तर बसणार नाही। जर तुझं शीश कापलं असतं तर तू जिवंत असतास का? कदापि नाही वत्स। जर तुझं हे शीशच नसतं तर तू आमच्याशी वार्तालाप करू शकला असतास। माझे गुरुदेवच कोणालाही अकाल मृत्यूचा शाप देऊ शकतात, आणि जर तू माझ्या गुरुदेवांविषयी काही उलटसुलट बोललास तर मी आता तुला मृत्यूचं दर्शन घडवेन। सूर्यप्रताप, तू अधर्मी आहेस, दुष्ट आहेस, आपल्याच हाताने आपल्या भावाचं रक्त सांडलंस। परंतु एका मनुष्याला समाप्त केल्यानंतर कोणत्या दिशेने चाललीये? मला अवश्य हिचा पाठलाग करायला हवा। हुजूर, आता तुमचा एक शत्रू कमी झालाय। मी तुमचा परम शत्रू विजेंद्र प्रताप सिंगला अगदी कायमचंच मृत्यूच्या मुखात पाठवलंय। हे तू काय केलंस निशाचरी? विजेंद्र प्रतापला आम्हाला जिवंत पकडायचं होतं, तर मग तू आमच्या आज्ञेशिवाय त्याला समाप्त करण्याची हिम्मत कशी काय केलीस? विजेंद्र प्रतापला आम्ही तडफडून तडफडून समाप्त करणार होतो। मला हे पाहवत नव्हतं हुजूर की तुमचा एक शत्रू पावला पावलावर तुमच्याशी लपंडाव खेळतोय। तुमच्या कारागृहातून सुटून गेल्यानंतर दुर्गेश्वरीने त्याला आश्रय दिला होता, आणि दुर्गेश्वरीची साथ मिळाल्यावर तो स्वतःला अधिक शक्तिशाली समजत होता हुजूर। म्हणूनच मी त्याचे प्राण हरण केले। निशाचरी, जर तुला कुणाचे प्राण घ्यायचेच होते तर त्या दुर्गेश्वरीचे घ्यायचे होते जिने आमच्या शत्रूची साथ दिली होती। जर तू दुर्गेश्वरीचा वध करून परत आली असतीस तर आम्हाला खूप प्रसन्नता वाटली असती, परंतु तू आमच्या त्या शत्रूचे प्राण घेतलेस ज्याला आम्ही रक्ताच्या अश्रूत बुडवून बुडवून मारू इच्छित होतो। दुर्गेश्वरीला जिवंत सोडून तू खूप मोठी चूक केलेली आहेस। जर मी दुर्गेश्वरीला मारण्याचा प्रयत्न केला असता तर दुर्गेश्वरीच्या सर्व साथीदारांनी मला मारून टाकलं असतं, आणि दुर्गेश्वरीच्या तळावर घुसून तिला समाप्त करणं काही मुलांचा खेळ नाहीये। ज्या प्रकारे तू दुर्गेश्वरीच्या तळावर जाऊन विजेंद्र प्रतापला समाप्त केलं, अगदी त्याच प्रकारे तू दुर्गेश्वरीला देखील समाप्त करू शकली असती। विक्रमच्या बोलण्याशी मी पूर्णपणे सहमत आहे। जर विजेंद्र प्रतापला मरताना पाहून दुर्गेश्वरी काहीच करू शकली नाही तर स्वतःची रक्षा काय करेल? हेच समजत नाहीये की निशाचरीने विजेंद्र प्रताप सिंग पूर्वी दुर्गेश्वरीवर आक्रमण का नाही केलं? मी युवराज विजेंद्र प्रतापला आपल्या शक्तीने नाही तर कपटाने समाप्त केलंय। मी आपलं रूप बदलून सूर्यप्रताप सिंगचं रूप धारण केलं होतं, आणि सूर्यप्रताप सिंगच्या रूपात मी विजेंद्र प्रताप सिंगला खंजीर खुपसून मारून टाकलं। म्हणून दुर्गेश्वरी आणि तिचे सर्व साथी माझं काहीच वाकडं करू शकले नाही। जर मी आपल्या वास्तविक रूपात त्याला समाप्त करायला गेले असते तर आतापर्यंत रूपनगराच्या जंगलात दुर्गेश्वरीने माझी समाधी बांधली असती।
याचं तात्पर्य हेच झालं की एका भावाला दुसऱ्या भावाने मारताना पाहून दुर्गेश्वरी काहीच करू शकली नाही. जर तू आपल्या वास्तविक रूपात असतीस तर मग कदाचित तुझं जीवन संकटात आलं असतं. आपल्या मृत्यूची आशंका वाटूनच मी कपट आणि मायावी शक्तीची सहायता घेतली. या जंगलात तुमच्याशिवाय कुणा दुसऱ्याचं राज्य असल्याचं मी पाहू शकत नाही हुजूर. कालपर्यंत या जंगलात फक्त तुमचंच राज्य चालायचं, परंतु बाहेरून आलेले मनुष्य या जंगलावर आपला ताबा मिळवू पाहतायत आणि दुर्गेश्वरी त्यांची सहायता करतेय. हे मला सहन नाही झालं. म्हणून मी त्या बाहेरून आलेल्या मनुष्याचं, युवराज विजेंद्र प्रताप सिंगचं रक्त सांडलं. आणि आता दुर्गेश्वरीची वेळ आहे. तुझ्या मनात आमच्या विषयी इतका आपलेपणा आणि सन्मान आहे हे पाहून आम्हाला अधिक प्रसन्नता वाटली. परंतु जर आम्ही विजेंद्र प्रतापला आपल्या हाताने समाप्त केलं असतं तर आम्हाला यापेक्षाही अधिक प्रसन्नता वाटली असती. तुमच्या हातून जेव्हा दुर्गेश्वरीचं रक्त सांडेल तेव्हा तुमची ही निराशा दूर होऊन जाईल हुजूर. आपल्या या जंगलात बाहेरच्या मनुष्यांचा उत्पात पाहून आम्हा मायावी शक्तींचे धैर्य समाप्त झालं होतं आणि आमच्यात हे भय निर्माण झालं होतं की काय आम्ही निर्बल तर नाही आहोत. आणि तसंही मला युवराज विजेंद्र प्रताप सिंगवर आपला जुना सूड घ्यायचा होता, जो मी घेतला आणि म्हणून मी तुमची आज्ञा नाही घेतली. आता तुम्ही मला जोही दंड द्याल तो मी भोगायला तयार आहे. नाही निशाचरी, आम्ही तुला दंड नाही देऊ शकत. तुझ्या या एका चुकीसाठी आम्ही तुझी समस्त कार्य नाही विसरू शकत. परंतु जर तू त्या विजेंद्र सिंगापूर्वी त्या तांत्रिकाचाही वध केला असतास तर आम्ही प्रसन्न झालो असतो. ओ, तांत्रिक भैरवनाथ यांचाही शत्रू आहे. आज मला हे जाणून खूपच आनंद झालाय की ज्या तांत्रिक भैरवनाथने माझं जीवन उद्ध्वस्त केलंय त्याला मारणारा रूपनगराच्या या जंगलात अवतरला आहे. वत्स शिवकुमार, आम्ही जाणतो आहोत की तू इथे का आला आहेस आणि त्याच्या शापातून मुक्ती मिळवून पुन्हा मनुष्यांच्या जगात परत जाऊ इच्छितोस. तुम्ही तर अंतर्यामी आहात महर्षी. न सांगताच सर्व काही जाणलं. महर्षी, मी आणि माझं कुटुंबीय सर्पयोनीच्या अभिशापामुळे खूप यातना सहन करतोय. या मायावी जंगलात केवळ तुम्हीच आहात जो आम्हाला मुक्ती मिळवून देऊ शकतो. महर्षी, काही मार्ग दाखवा. मनुष्य योनीत पुन्हा गेल्यानंतर मी आणि माझं कुटुंब संपूर्ण जीवनभर तुमची पूजा करू. वत्सा, तू वेळ निघून गेल्यानंतर भेटला आहेस आणि हेच तुझं दुर्भाग्य आहे. आता काहीही होऊ शकत नाही. काही नाही होऊ शकत? महर्षी, हे तुम्ही काय सांगताय? जेव्हापासून मी तुम्हाला पाहिलं मला असं वाटलं की जणू साक्षात ईश्वर या वनात अवतरले आहेत. महर्षी, जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही तुमच्या शक्तींनी आम्हाला त्या पाप्याच्या शापातून मुक्त करू शकता. जर हे आमच्या हातात असतं वत्सा तर आम्ही तुला आज या क्षणी शापातून मुक्ती दिली असती. परंतु भैरवनाथाच्या शक्तींसमोर आम्ही विवश आहोत. महर्षी, आमचं भाग्य बदलो ना बदलो, परंतु मी त्या पाप्याचं भाग्य अवश्य बदलेन. त्याला त्याच्या उद्देशात सफल नाही होऊ देणार मी. ही माझी प्रतिज्ञा आहे. महर्षी, मला आज्ञा द्या. ओम ह्रीं क्लीं फट् काल भैरवाय नमः. ओम ह्रीं क्लीं फट् कंकालाय नमः. जय महाकाल. जय.
सूर्यप्रताप सिंग, आम्ही तुला अगदी कायमचं मुक्त करायला तयार आहोत. तू ज्या श्रद्धेने, आस्थेने, भक्ती आणि विश्वासासोबत आमचं कार्य केलंयस, त्याचं उत्तम फळ आता तुला शीघ्रच मिळणार आहे. जशी आज्ञा गुरुदेव, तुम्ही जसं म्हणाल आम्ही तसंच करू. जर तू आमच्या आज्ञेचं पालन करायला तयार आहेस तर आम्ही तुला या नश्वर शरीरापासून मुक्ती मिळवून देऊ. उद्या प्रातःकाळी सूर्य उगवायच्या आधीच तुला या नश्वर शरीरापासून मुक्ती मिळेल. तू एका अशा जगात निघून जाशील, अशा जगात जिथे साधारण मनुष्य जायला घाबरतो, भयभीत होतो. परंतु तू तर आमचा कृपापात्र आहे. आमची अनुकंपा तुझ्या सोबत आहे. तू खूप सहजतेने आणि खूपच निर्डरतेने तिथे जाऊन पोहोचशील. बोल बोल, काय तुला त्या जगताचे दर्शन करायचे आहे? बोल, काय तू आमच्यासाठी, आपल्या गुरुदेवांसाठी इतकंस छोटं कार्य करशील? तुमच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करणं आमचा धर्म आहे गुरुदेव. आम्ही प्रसन्न झालो. आम्हाला तुझी आशाही नव्हती. आता तू बघत राहा. आम्ही तुला अशा जगताचे दर्शन घडवू, अशा जगताचे जिथून कधीही कोणीही परत येऊ इच्छित नाही. हो क्लीम क्लीम फट कंकालाय नमः. जजू. ओम क्लीम क्लीम फट काल भैरवाय नमः. जजू. कदाचित सूर्यप्रताप उद्याचा अंतिम सूर्योदयही नाही पाहू शकणार. हे सर्व पाहून तू का दुःखी होतीयस? जर भैरवनाथाने या युवराजाला नसतं मारलं तर आपल्याला हे कार्य करावं लागलं असतं. तांत्रिक भैरवनाथ या युवराजाला मारून एक प्रकारे आपली मदतच करतोय. कंकालाय नमः. जजू. जर त्याने असं केलं तर तो आपल्यापेक्षाही अधिक शक्तिशाली बनेल. आपल्याला कोणत्याही प्रकारे त्याला अडवायला हवं, अन्यथा खूप मोठा अनर्थ होईल. अगं रागिणी, ते बघ, महिला मनुष्याचा उपहार स्वयं आपल्या मायावी मठात चालून आलाय. चल, यांना आपल्या मायावी बोलण्यात फसवून गुरुदेवांना यांची भेट म्हणून देऊया. हो, गुरुदेव या दोन महिलांचा प्रसाद ग्रहण करून किती प्रसन्न होतील ना. हो, चल चल जाऊया. तुम्ही दोघी कोण आहात? घाबरू नका, हा आमच्या गुरुदेवांचा मठ आहे. हां, इथे लपून काय पाहताय? हवं असेल तर आत येऊन गुरुदेवांचं दर्शन घ्या तुम्ही. नाही, आम्ही तर जंगलात लाकडं गोळा करायला आलो होतो. अचानक आमची दृष्टी त्या बाबांवर पडली, तर आम्ही अशाच बघण्यासाठी थांबलो. आम्ही निघतो. अगं नाही, तुम्ही बाबांचं दर्शन न घेताच इथून तुम्ही कशा जाऊ शकता? एक वेळ बाबांची दृष्टी ज्याच्यावर पडते तो स्वयं त्यांचा भक्त होऊन जातो. आता त्या युवराजालाच पहा, काही दिवसांपूर्वीच तो आमच्या बाबांना शरण आला होता आणि आज आमच्या गुरुदेवांचा सर्वात मोठा भक्त आहे. बघा तरी कसा अबोध बालकाप्रमाणे आमच्या गुरुदेवांचं प्रवचन ऐकतोय. काय तुम्ही दोघी अशा अलौकिक जगतात जाणं पसंत कराल? काय तुम्ही दोघी अशा अलौकिक जगतात जाणं पसंत कराल? नाही, आमच्यासाठी हे जगतच योग्य आहे. आम्ही येतो आता. आता तुमचं इथून जाणं असंभव आहे, कारण की आमच्या गुरुदेवांच्या मठात आल्यानंतर कोणी इथून परत नाही जाऊ शकत. आमचे गुरुदेव तुमच्यासारख्या दोन सुंदर युवतींना पाहून खूप प्रसन्न होतील. गुरुदेव, जय महाकाल. गुरुदेव, जय महाकाल. आमच्या मठावर आलेला प्रसाद त्याचा भोग न लागताच इथून विलुप्त झाला आणि तुम्ही दोघी केवळ एकमेकींकडेच पाहत राहिलात. तुम्ही दोघींनी त्या दोन्ही युवतींना बंदी का नाही बनवलं? गुरुदेव,
आम्ही त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या दोन्ही युवती खूपच चतुर निघाल्या. आणि गुरुदेव, त्यांच्यावर तुमच्या मंत्रांचा काहीच परिणाम झाला नाही. समजतच नाहीये की त्या दोन्ही युवती होत्या तरी कोण. त्या दोन्ही युवती काही साधारण युवती नव्हत्या. ज्या युवतींवर आमच्या तंत्रमंत्राचा काहीच परिणाम नाही झाला त्या अवश्यच कुणी मायावी शक्ती असतील. परंतु चिंतेची काही आवश्यकता नाही. आम्ही शीघ्रच त्यांना आपल्या वशमध्ये करू. जय महाकाल. मरता मरता वाचलो. जर आपण तिथून पळायला एक क्षणाचाही विलंब केला असता तर तांत्रिक भैरवनाथाने आपल्याला सूर्यप्रताप आणि लोहासिंग प्रमाणे आपल्या वशमध्ये केलं असतं. जर असं घडलं असतं तर आपणही मनुष्यांच्या शोधात भटकत राहिलो असतो. तांत्रिक भैरवनाथाने न जाणू किती मनुष्यांना आपलं बंदी बनवलं असेल. त्याने कित्येक मनुष्यांना आपलं बंदी बनवलंय आणि कितीतरी मनुष्य मृत्यूला प्राप्त होणार आहेत. परंतु त्या बिचाऱ्यांना हे नाही माहित की ते भैरवनाथाला आपला परमेश्वर मानून त्याच्या आदेशाचं पालन करतायत. जर मी ठरवलं तर त्या बंदिवानांना तांत्रिक भैरवनाथाच्या तावडीतून सोडवून आपला सेवक बनवू शकते. हं? हे काय बोलतेस निशाचरी? तांत्रिक भैरवनाथाच्या बंदिवानांना तू आपले सेवक कसं बनवू शकतेस? असं हे काय? तू आपलं रूप तांत्रिक भैरवनाथामध्ये बदललंस? रागिणी, हे काय? गुरुदेव मठापासून दूर इथे? आणि ही युवती तर तीच आहे ना जी आपल्या मैत्रिणीसोबत आपल्या मठातून लुप्त झाली होती? आपले गुरुदेव अंतर्यामी आहेत. ते जिथे हवं तिथे हवं तेव्हा जाऊ शकतात. होऊ शकतं की त्यांनी तिला आपल्या अधीन करून घेतलं असेल. हो, चल आपण जाऊन बघूया. चल. जर कदाचित गुरुदेवांना आपली काही आवश्यकता भासली तर. हो, चल. प्रणाम गुरुदेव. जय महाकाल. रुपिणी आणि रागिणी, आम्ही तुम्हा दोघींना मनुष्यांना पकडून आमच्या समक्ष आणायला सांगितलं होतं. परंतु हे काय, तुम्ही रिकाम्या हातांनी आमच्या समोर कशा आलात? आश्चर्य आहे गुरुदेव. आम्ही तर मनुष्यांच्या शोधातच निघालो होतो. परंतु तुम्ही तर सूर्यप्रताप बरोबर मठात तंत्रसाधना करत होतात आणि तुम्हाला इथे अचानक पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो, म्हणून इथे आलो. रुपिणी, हा तर आमच्या तांत्रिक शक्तींचा चमत्कार आहे. आम्ही हवेच्या झुळकेप्रमाणे इथून तिथे आणि तिथून इथे येऊ आणि जाऊ शकतो. हिला बघा, हिला आम्ही आपल्या वशमध्ये केला आहे. ही तीच युवती आहे ना जी आमच्या मठातून आमच्या डोळ्यात धूळ फेकून पळण्याचा प्रयत्न करत होती. बघा, नीट लक्ष देऊन बघायला. आम्ही हिला अगदी कायमचं आपली दासी बनवलं आहे. ते तर आम्ही पाहतोच आहोत गुरुदेव. परंतु हिच्यासोबत जी दुसरी युवती होती ती कुठे गेली? ती दुसरी युवती ती पण इथे कुठेतरी आसपासच असेल. आम्ही तिलाही शीघ्रच पकडू. परंतु तुम्हाला आम्ही एक आदेश देतोय. आता तुम्ही ज्याही मनुष्याला पकडाल त्याला या युवतीच्या अर्थात कोमोलिकाला सुपूर्द करा. हिच्या सुपूर्द? परंतु गुरुदेव, तुम्ही तर म्हणाला होतात की आमच्या जाळ्यामध्ये फसणाऱ्या प्रत्येक मनुष्याला तुम्हाला सुपूर्द केलं जावं. रुपिणी, आम्ही आपल्या तात्काळ प्रभावाने आपल्या पूर्व आदेशांचं निराकरण करतो. आता तुम्ही ज्याही मनुष्याला पकडाल कोमोलिकाकडे घेऊन या. आम्ही कोमोलिकाकडून त्या मनुष्यांना प्राप्त करू. त्या शीघ्र जा आणि जंगलात जाऊन मनुष्यांना पकडून आणा आणि आजपासून आमच्या जवळ कधीही यायचं नाही. समजलात? हा आमचा नवा आदेश आहे. जशी आज्ञा गुरुदेव. चल रुपिणी.
बघितलंस कुमुलिका, तांत्रिक भैरवनाथाच्या शिष्यांना मी कसं काय फसवलं ते? हं? आता त्या मनुष्यांना पकडून पकडून तुझ्याकडे घेऊन येतील आणि तू त्यांना मंत्रीवर्यांपर्यंत पोहोचव. वा निशाचरी वा, चतुराई मध्ये तुझ्यापेक्षा वरचढ कोणी असू शकत नाही. एकाच बाणात 2 शिकार. मंत्रीवर्यांचं रिकाम कारागृह आता मनुष्यांनी भरायला आरंभ होईल. परंतु भैरवनाथाचा काटा काढणं आता निश्चित झालंय. जर काहीतरी करून लोहा सिंग भैरवनाथाच्या वशीकरणातून बाहेर आला तर मंत्रीवर्य खूप प्रसन्न होतील. कोमोलिका, मंत्रीवर्यांना प्रसन्न करण्यासाठी तर मी आपले प्राणही देऊ शकते. बघूया बघूया लोहासिंग आपल्या वशमध्ये येतो की नाही. जय महाकाल. जय हो गुरुदेव, जय हो गुरुदेव, जय हो. अहो भाग्य, तुमचं इथेही दर्शन झालं गुरुदेव. जय हो गुरुदेव, जय हो, जय हो गुरुदेव. आयुष्यमान भव. विजयी भव, विजयी भव. जयचंद, हे अचानक आपल्या तळावर काय घडतंय? हा तांत्रिक इथे कुठून आला? आणि कोमोलिका त्यांच्यासोबत मित्रांप्रमाणे का बरं वागते? कोमोलिका बरोबरच लोहा सिंग पण त्या तांत्रिकासमोर नतमस्तक झाला आहे. मंत्रीवर्य बघा कसा त्याच्या पायांवर लोळण घालतोय. असं वाटतंय त्या तांत्रिकाने निशाचरीचा काही घातपात केलाय, अन्यथा ती आतापर्यंत इथे आली असती. कुठे आहे आपली मायावी शक्ती? उठ लोहा सिंग, उठ. कोमोलिका, आमचा दास, आमचा भक्त लोहा सिंग. आम्ही तुला काय म्हणालो होतो? आता तू फक्त बघत राहा. आम्ही जे जे काय म्हणालो होतो ते सर्व काही घडत जाईल. जा. जशी आज्ञा गुरुदेव. तुम्ही लोहासिंग असताना व्यर्थच इथे येण्याचे परिश्रम घेतलेत. मी तुमच्या आज्ञेनुसार उरलेल्या मनुष्यांची व्यवस्था केलेली आहे. परंतु मी इथे सूर्योदयाची प्रतीक्षा करत बसलो होतो. ते बघा, चारी बाजूंना मनुष्यच मनुष्य आहेत. थांब, अजून याची आवश्यकता नाही. उचित समय येताच आम्ही तुला सूचना देऊ, मग त्यांना घेऊन ये. हे सर्व काय चाललंय कोमोलिका? आम्हाला काही कळेनासं झालंय. जे काही घडतंय आपल्यासाठी खूपच चांगलं घडतंय मंत्रीवर्य. तुम्ही ज्याला पाहताय तो तांत्रिक नाही, ती निशाचरी आहे. आपली निशाचरी. निशाचरी? याचा अर्थ हा झाला की निशाचरीने हे मायाजाल आपल्या हितासाठीच निर्माण केले. शीघ्र सांग, तिची योजना काय आहे? निशाचरीने तांत्रिक भैरवनाथाच्या 2 कपटी सेविकांना आपल्यासाठी मनुष्य पकडून आणण्याचं कार्य सोपवलंय. काय इतकं कठीण कार्य निशाचरीने एका क्षणात केलं? परंतु आमच्या हे लक्षात येत नाहीये की निशाचरी इथे भैरवनाथाचं रूप धारण करून लोहा सिंगशी का बरं बोलतेय? लोहा सिंगला आपल्या अधीन करण्याची योजना बनवतेय. तुम्ही शीघ्र चला माझ्यासोबत. तुम्हाला पाहताच निशाचरी भीती वाटण्याचं आणि महागुरु मानण्याचं नाटक करेल. बस मग बघा की कशा प्रकारे लोहा सिंग शुद्धीवर येतो ते. निशाचरीने आपल्या स्वामी भक्तीचं प्रमाण दिलं आहे मंत्रीवर्य. शीघ्र चला. वास्तविक याची कुठे तांत्रिक भैरवनाथाला सूचना न मिळो. आपल्याला काहीही अशुभ घडण्यापूर्वी लोहा सिंगला आपल्या वशमध्ये करायला हवं हुजूर. निशाचरीने नक्कीच आपल्यासाठी शुभ संकेत आणलाय. चला. चला. ये महारथी, ये आणि आमच्या गुरुदेवांच्या चरणांवर आपलं जीवन समर्पित कर. कारण की आता तुम्हा सर्वांचा अंतिम क्षण जवळ आला आहे. स्मरण करून घ्या आपल्या पित्याचं, परमात्म्याचं. दैत्य आकाशात बसून तुमची प्रतीक्षा करत आहेत. हे सर्व काय नाटक चाललंय भैरवनाथ? तू या मूर्खावर कसली जादू केली आहेस, जो हे आम्हालाच नेत्र दाखवण्याचा दुस्साहस करतोय? महागुरु, तुमचं दर्शन झालं, आम्ही धन्य झालो. तुमच्या शोधात आम्ही इकडे तिकडे भटकत होतो. आम्हाला तर अजूनही विश्वास बसत नाहीये
की आम्हाला तुमच्या चरणांजवळ स्थान मिळालं आहे. आपण धन्य आहात, आपण धन्य आहात. आपला विजय असो. क्षमा करा महागुरुदेव, मला क्षमा करा. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. मला क्षमा करा, माझी चूक झाली. मला क्षमा करा, मला क्षमा करा. भैरवनाथला आमच्या चरणांवर लोटांगण घेताना पाहून तुला घाम फुटला लोहासिंग. आमचा सेवक असून सुद्धा आमच्या नजरेला नजर देण्याचं साहस करत होतास तू. यात माझी नाही, या दुष्ट भैरवनाथाची चूक आहे. परंतु मला शुद्ध झाली नाही. मी भले तुमच्यासारख्या देवपुरुषाच्या विरुद्ध कसे अपशब्द उच्चारू शकतो, यानेच मला तुमच्या विरुद्ध चिथावलं होतं. परंतु मी या काळ्या सर्पाचे दोन्ही हिरवे डोळे फोडून टाकेन. मला क्षमा कर लोहासिंग, मला क्षमा कर. माझ्याकडून अजाणतेपणी चूक घडली. याला क्षमा कर लोहासिंग. परंतु भैरवनाथने जी चूक केली आहे त्याची शिक्षा तर याला मिळणारच. आजपासून तू भैरवनाथाच्या कोणत्याही आदेशाचं पालन नाही करणार. आम्ही लोहासिंगला कधीही कुठलाही आदेश नाही देणार. आम्हाला क्षमा करा महागुरु, आम्हाला क्षमा करा. आम्हाला सर्व जीवन तुमच्या चरणांवर व्यतीत करायचं आहे. आता आम्हाला आपल्या चरणांवर स्थान द्या महागुरु, स्थान द्या. आम्ही तुला क्षमा केली भैरवनाथ, परंतु यानंतर कधीही असा अपराध पुन्हा घडता कामा नये. खूप काळानंतर तुमची सेवा करण्याची संधी मिळणार आहे मंत्रीवर्य. मला आदेश द्या की कोणाला परलोकी पाठवायचं आहे. वेळ आल्यावर आम्ही तुला त्यांची नावेही सांगू लोहासिंग. परंतु सर्वप्रथम तुला आमच्या त्या सैनिकांना पुन्हा आमच्या तळावर घेऊन यायचं आहे ज्यांना अजाणतेपणी भैरवनाथाने आपले दास बनवलं आहे. आम्हाला त्यांनाही सांगायचं आहे की आम्ही कोण आहोत ते. जर तुम्ही आज्ञा दिली तर मार्गात भेटणाऱ्या अन्य मनुष्यांनाही घेऊन येतो. आजकाल जंगलात कित्येक मनुष्य भटकत आहेत. जे तुला योग्य वाटेल तेच कर, परंतु आमच्या सैनिकांना लवकरात लवकर आमच्या तळावर घेऊन ये. जशी आज्ञा महागुरु. थांब लोहासिंग. लोहासिंग, हे जंगल मायावी आहे. जर मार्गात तुला कोणी बहुरूपी भैरवनाथ भेटला तर त्याच्यावर किंचितही विश्वास ठेवू नकोस. त्याला पाहताच त्याचं शीर धडा वेगळं करून टाक. जशी आज्ञा महागुरु. आम्हाला तुझा अभिमान आहे निशाचरी. तुझ्यामुळे आम्हाला आमच्या नव्या शत्रूचा परिचय झाला. आता आम्ही त्याला बघताच समाप्त करून टाकू, नाहीतर आमचं हे कार्य लोहासिंगच पूर्ण करून परत येईल. आता तू आपल्या वास्तविक रूपात येऊ शकतेस. तुमच्या मुखावरचे हे प्रसन्नतेचे भाव पाहून मला खूपच आनंद होतोय हुजूर. आज मला माझ्या तपश्चर्येचं फळ मिळालंय. जर त्या तांत्रिक भैरवनाथाचा काळ आला असेल तर त्याची भेट लोहासिंगशी अवश्य होईल आणि तुमचा शत्रू तुम्हाला भेटण्यापूर्वीच परमात्म्याला प्राप्त होईल. आता आम्ही निश्चिंतपणे महालात परत जाऊ शकतो. लोहासिंगची सेवा आम्हाला खूप मोठ्या काळानंतर पुन्हा प्राप्त झाली आहे. निशाचरी, तू कोमोलिका सोबत मिळून लोहासिंगवर प्रत्येक क्षणी आपली दृष्टी खिळवून ठेव आणि जंगलात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची सूचना आम्हाला देत राहा. तुम्ही आम्हाला बोलावलं हुजूर. आम्ही तुम्हा दोघांच्या कार्याने खूप प्रसन्न झालो आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमच्या पाठीमागे तुम्ही या वनाचं कार्य खूपच चांगल्या प्रकारे सांभाळू शकाल. तुम्ही आम्हाला या योग्य समजलात याची आम्हाला खूप प्रसन्नता आहे हुजूर. तुमच्या एका संकेतावर आम्ही तुमच्या कोणत्याही शत्रूचा एका क्षणात वध करू शकतो. आम्ही ही गोष्ट केव्हाच पारखली आहे. आमचा भाऊ परमवीर सिंग गुप्त स्थळी निघून गेल्यावर आम्ही खूप एकटे पडलो होतो, परंतु तुमची स्वामी भक्ती पाहून आमची पूर्ण खात्री पटली. आता तुम्ही दोघे आम्हाला आमच्या भावाप्रमाणेच वाटत आहात. तुम्ही आम्हाला आपल्या भावाचा दर्जा दिलात हे ऐकून आम्हा दोघांची छाती अभिमानाने फुलून आली आहे. तुमच्या शरीरातून पडणाऱ्या एका घामाच्या थेंबासाठी सुद्धा आम्ही आपल्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहू हुजूर. तुमच्या याच शब्दांनी तर आमचा आत्मविश्वास परत आला आहे. अन्यथा एकाच वेळी इतके सगळे शत्रू आणि संकटांचा सामना करता करता आमचं धैर्य डगमगू लागलं होतं. रूपनगरात लपलेल्या आमच्या समस्त शत्रूंच्या श्वासाची दोरी तुमच्या हातात सोपून आता आम्ही काही दिवसांसाठी महालात परत जाऊ इच्छित आहोत. तुम्ही आम्हाला जे काही कार्य द्याल आम्ही ते अवश्य पूर्ण करू. जोपर्यंत तुमच्या शत्रूंना समाप्त नाही करणार तोपर्यंत आम्ही स्वस्थ नाही बसणार हुजूर.
जर तुमच्यासारखे योद्धे आम्हाला यापूर्वीच भेटले असते तर आम्हाला आपलं स्थान कधीही सोडावं लागलं नसतं. आपलं पद सोडल्यापासून आम्हाला खूपशा संकटांचा सामना करावा लागलाय, परंतु आता एक एक करून आमच्या सर्व समस्या समाप्त होऊ लागल्या आहेत आणि संकटही दूर होऊ लागली. आता आमचं लक्ष तुम्हाला ते स्थान मिळवून देणं आहे जे शत्रूंनी तुमच्याकडून हिसकावून घेतलं होतं. मंत्रीपदाचं ते गमावलेलं आसन आपण कधीही प्राप्त करू शकतो, परंतु आता आमचे नेत्र त्या सिंहासनावर आहेत ज्यावर महाराज विराजमान आहेत. आता तुमचं स्थान ते सर्वोच्च सिंहासन असेल, हेच आमचं सर्वात मोठं लक्ष आहे. तुम्हा दोघांचा विश्वास पाहून आमचा रूपनगराचा सम्राट बनण्याची महत्वाकांक्षा आणखीन प्रबळ झाली आहे. परंतु महालात परतण्यापूर्वी आम्ही तुम्हा दोघांना वेगवेगळी कार्य सोपवणार आहोत. विक्रमसिंग, तू आमची रूपनगरात लपलेली शत्रू मायावी शक्ती आणि दुर्गेश्वरीवर नजर ठेवशील, आणि शत्रुघ्न सिंग, तू दुसऱ्या देशातून आलेल्या युवराजांना आमच्या गुप्त कारागृहात पोहोचवायचं कार्य करशील. तुमची समस्त कार्य पूर्ण केली जातील. आता तुम्ही निश्चिंत होऊन पुन्हा महाली परत जाऊ शकता. आता आम्ही रूपनगराच्या महालात जाऊन पाहू की आमच्या अनुपस्थितीमध्ये तिथे काय हालचाली सुरू आहेत. परंतु त्याआधी तुम्हाला रूपनगराच्या जंगलात उत्पात माजवणाऱ्या युवराजांना समाप्त करायचं आहे, जे आमचा अधिकार हिसकावून घेण्याचं स्वप्न पाहत आहेत. सरकार, आता माझ्याच्याने धावणं होणार नाही. तर माझे पाय मोडले. सरकार, सरकार, या दिशेने चल. सरकार, हे जंगल तर एकापेक्षा एक मायावी शक्तींनी भरलेलं आहे. एक गुरु तर दुसरा महागुरु. अहो, ज्या तांत्रिकाला आपण महाशक्तिशाली समजून त्याच्या आदेशाचं पालन करत होतो, अरे इथे तर त्याचाही गुरु बसलेला आहे. तू बरोबर बोलतोय झोरावर. आम्ही स्वयं आपल्या नेत्रांनी पाहिलंय ज्या प्रकारे तो तांत्रिक आपल्या महागुरूच्या चरणांवर लोटांगण घेत होता. आम्हाला असं प्रतीत होत होतं की तो आपल्या महागुरूकडून दयेची भिक्षा मागतोय. जसा झोरावर, का तुला वाटतंय की आपल्याला अशा निर्बल तांत्रिकासाठी मनुष्यांना पकडून आणून त्याला दिलं पाहिजे? नाही 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 सरकार, नाही, कदापि नाही. अरे, जो तांत्रिक कुणाच्या पायावर आपलं शिर ठेवून दयेची भिक्षा मागत असेल, अरे त्याचं कार्य करून आपण आपला समय व्यर्थ घालवत आहोत. त्या तांत्रिकाने आपल्याला मूर्ख बनवलं. सरकार, झोरावर, आम्ही हे पाहतोय की तू मूर्ख बनल्यावरच समजतोस की तुला मूर्ख बनवलंय. आम्ही अलकापुरीहून तुला आपल्या सोबत यासाठी नाही घेऊन आलो होतो की तुझ्यामुळे आम्ही मूर्ख बनत राहू. नाही 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 नाही, कदापि नाही. सरकार, जो तांत्रिक कुणा दुसऱ्याच्या चरणावर आपलं शिर ठेवतो, त्या तांत्रिकाचा आदेश मानून आपण आपला वेळ व्यर्थ नष्ट करतोय. जर मला हे आधीच माहित असतं तर मी त्या तांत्रिकाचा आदेश कधीच नसता मानला. त्या तांत्रिकाने आपल्याला मूर्ख बनवलं आहे. सरकार, दोष केवळ तुझाच आहे. तुला चांगल्या वाईटातला फरकच कळत नाही. जर तू त्या तांत्रिकाला चांगल्या प्रकारे पारखला असतास तर आपण यावेळी या जंगलात अशा प्रकारे भटकलो नसतो. चूक झाली सरकार, चूक झाली. जर या जंगलात आपल्याला पुढे जाऊन कुणी दुसरा तांत्रिक भेटला तर मी आधी त्याला बघून घेईन, पारखेन आणि मग तुमच्याशी भेट घडवेन. बस झोरावर, बस. आता आम्हाला कुण्या तांत्रिक मांत्रिकाला भेटायचं नाहीये. कुणाचा चेहराही पाहू इच्छित नाही आम्ही. आमचं लक्ष होतं राजकुमारी चंद्रमुखीशी विवाह करणं. परंतु या मार्गात न जाणो किती भयानक भयानक आत्म्यांचं दर्शन करावं लागलं. कळत नाहीये की हे सर्व कधी समाप्त होईल आणि कधी आम्ही आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू. सरकार, मी या दुष्ट तांत्रिकापासून सुटका करून घेण्याचा एक उपाय शोधलाय. जर तुम्ही आज्ञा द्याल तर सांगू? सांग, परंतु लक्षात ठेव, जर कुठला मूर्खासारखा उपाय सांगितलास तर हा तुझा शेवटचा सल्ला असेल. नाही सरकार, नाही. मी तर शहाणपणाने पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला आहे. जर आपण या तांत्रिकाच्या गुरुला जाऊन मिळालो तर आपला उद्देशही पूर्ण होऊन जाईल आणि आपली या दुष्ट तांत्रिकापासून सुटकाही होईल. तो योग्य बोलतोय झोरावर. जर आपण त्या महागुरूच्या चरणांजवळ गेलो तर आपली या दुष्ट तांत्रिकापासून सुटकाही होईल
आणि रूपनगराचा मार्गही समजेल. आता आपण केवळ त्या महागुरूचाच आदेश मानायचा. सरकार, परंतु आपण त्या स्थानापासून खूप दूर निघून आलो आहोत. जर मागे वळून परत फिरलो तर कोणतं ना कोणतं संकट अवश्य येईल आणि आपण पुन्हा अडकू. आता जे होईल ते पाहून घेऊया. आमच्या तर हेच लक्षात येत नाही की आपण तिथून पळालोच का. आपल्याला तर तेव्हाच त्या तांत्रिकाला शरण जायला हवं होतं. पळण्याचं तर असं आहे सरकार की तुम्ही पळालात म्हणून मीही तुमच्या मागे मागे पळालो. परंतु अजूनही समय आहे. चला आपण जाऊया. ठीक आहे, चल महागुरूंच्या जवळ चल. चला चला लवकर चला. सरकार, ते बघा, तांत्रिक भैरवनाथ आपल्याच दिशेने येतोय. घाबरू नको झोरावर, त्याचं भांड फुटलंय. आता तो आपल्या नजरेलाही नजर नाही देऊ शकत. येऊ द्या. जय महाकाल. तुम्ही दोघे जंगलात इकडे तिकडे निरुद्देश का भ्रमण करताय? अजूनपर्यंत तुम्ही एकाही मनुष्याला पकडून आमच्या समक्ष प्रस्तुत नाही केलंय का? आम्ही विचारतोय का? तुम्ही दोघे मूकबधीर झाला आहात का? ऐकलं नाही? उत्तर द्या. आता आम्ही तुझं कोणतंही कार्य पूर्ण नाही करणार. कार्य तर दूर, आता आम्ही तुझा चेहराही पाहणार नाही. काय? तुझं इतकं साहस? तुझी बुद्धी तर भ्रष्ट झाली नाहीये? विश्वातील महान तांत्रिक भैरवनाथाचा आदेश धुडकावण्याचं साहस या जगात कुणीही नाही करू शकत. कुणीच नाही करू शकत. सांगा, आमच्या आदेशाचं पालन का नाही केलं तुम्ही? आणि आम्ही तुला पुन्हा एकदा आणि अंतिम वेळी सांगत आहोत निर्बल तांत्रिक की आम्ही तुझ्या कोणत्याही आदेशाचं पालन नाही करणार. जर आम्हाला आदेशाचं पालन करायचंच आहे तर आम्ही त्या महातांत्रिकाचं करू ज्याच्या समोर तुझी बोलती बंद होते. तुम्ही दोघे काय विक्षिप्त तर नाही झालात? रूपनगरच्या या जंगलामध्ये असा कोणता तांत्रिक आला आहे ज्याला तू महातांत्रिकाच्या संज्ञेने विभूषित करत आहेस? स्मरणात राहू द्या, या समस्त विश्वामध्ये आमच्यापेक्षा मोठा, आमच्यापेक्षा महान, आमच्यापेक्षा शक्तिशाली तांत्रिक कोणी असूच शकत नाही. हो. गप्पा तर खूप मोठ्या मोठ्या मारतोस आमच्या समोर आणि दुसऱ्या तांत्रिकाच्या पायांवर आपलं शिर ठेवून नोटांगण घालतोस. सरकार, हा ढोंगी पाखंडी नाटकबाज आहे. म्हणून याच्या नादी लागणं आपला समय नष्ट करण्यासमान आहे. चला आपण जाऊया त्या महान तांत्रिकांकडे. तो योग्य बोलतोय झोरावर. याच्यासारखे ढोंगी तांत्रिक आपल्याला मार्गात आणखीही भेटतील. भैरवनाथ, लक्षात ठेव, जर पुन्हा तू आमच्या समोर आलास तर आम्ही तुझं शिर धडा वेगळं करून जमिनीत काढून टाकू. चल झोरावर. आम्ही सांगतोय तिथेच थांबा, अन्यथा आम्ही आपल्या मायावी मंत्रशक्तीने तुम्हाला भस्म करून टाकू. ओम ह्रीं क्लीं भट कंकालाय नमः. जजो. चल. हे काय? हे काय? आज आमच्या मायावी शक्ती प्रभावी का होत नाहीये? संभवतः आम्ही आमच्या मायावी मठापासून खूप दूर निघून आलो आहोत. हेच कारण असू शकतं. आज आमचे तास
आमच्याच आज्ञेचं उल्लंघन करत आहे. अवश्य एखाद्या मायावी शक्तीने रूपनगरच्या या जंगलात प्रवेश केला आहे, जी आम्हाला जगातला महान तांत्रिक अघोरी भैरवनाथाच्या शक्तींना आव्हान देते. आम्हाला अतिशीघ्र माहिती काढायलाच हवी की ही शक्ती कोण आहे आणि तिचा समूळ विनाश करायला हवा. जय महाकाल.